अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या श्रम संहिताच्या लेबर कोड्स निषेधार्थ आज C2 कामगार संघटनेच्या वतीने कागल तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली। देशभर 1 एप्रिल रोजी काळा दिवस पाळण्याचं आवाहन करण्यात आले होते। त्याच पार्श्वभूमीवर कागलमधील कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा जोरदार निषेध केला। कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आंदोलनात कामगारांनी तहसील कार्यालय परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला। यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले। आंदोलकांचे म्हणणे आहे की केंद्र सरकारने 44 जुने कामगार कायदे रद्द करून 4 नव्या श्रम संहिता लागू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कामगारांच्या मुळावर उठवणारा आहे। या नवीन कायद्यांमुळे कामगारांना संघटना स्थापन करणे कठीण होईल। संपावर जाण्याचा घटनादत्त अधिकार मर्यादित केला जाईल आणि कामाचे तास वाढून किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण होईल। यापूर्वी 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशातील कोट्यवधी कामगारांनी ऐतिहासिक संप पुकारला होता। मात्र सरकारने या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। त्यामुळेच आता या धोरणांविरोधात तीव्र संघर्ष छेडण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनात उज्ज्वला पाटील, विक्रम खतकर, मोहन गिरी, आनंदा कराडे, राजाराम अर्डे, दगडू कांबळे, दिनकर जाधव, युवराज शिंदे, गणेश पाटील, गणपती सुतार यांच्यासह C2चे अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।